काय राजे हम्या काहीतरी खायचं म्हणून गेलो मटन गिटन. हा पण राजे आपल्याजवळ पैसेच तर नाही. आपण एक फुकटात ताट जमवू शकतो. कोणचा? छोले भात. काय लागते त्या तिखट मीठ हळद. तो तांदूळ आणतो तांदूळ. एका चावऱ्यातल्या शेंगा घेऊन घेऊ. चला मग लवकर. मी काय म्हणतो कोणाला कान खबर झाली नाही पाहिजे आपण वावरात छोले भात बनवणार म्हणून. आजू दादा चुपचाप जरा मागं ठेवून देऊ. सांगायचं नाही तेले आपण वावरात चाललो म्हणून छोले भात करायला. बाबाचा डब्बा नेऊन आलो असं सांगायचं. ओह नो. काका कुठे चालले? कुठं नाही डब्बा नेऊन आलो. कोणाच्या बाबाचा डब्बा नेऊन देऊन आले? याच्या बाबाचा डब्बा घेऊन चाललो. आणि याचे बाबा तर गावले गेले. अरे हा याचे बाबा तर गावले गेले. बरोबर बोलला आजचा तू. माझ्या बाबाचा डब्बा घेऊन चाललो. पण ते बाबा तर घरीच आहे. माझ्या बाबा घरीच आहे. याच्या बाबाचा डब्बा घेऊन चाललो. याचे बाबा तर दारू पिऊन झोपले आहे घरी. आद्दा खरं सांगतो आता आम्ही छोले भात करायला चाललो होतो. मजबुरी आली आता सांगायची. वाटलं तर तूही येऊ शकता आमच्या छोले भात करायच्या याच्यात. पण कोणाला सांगू नको. असं सांग ना मग. छोले भात तर आवडीचा आहे. चला मग करू आपण. चल. चला मग शेंगा घेऊन. चला चला किस्सा. चला किस ना. चल रे दादू. का रे हो माझ्या वावरात हिंमत कशी झाली तुम्ही शेंगा चोरासाठी कसे आले? अहो काका जराशाकच घेतल्या शेंगा. जराशा म्हणजे हरामाच्या शेंगा आहे का जराशा घेतल्या? हे पाय ना जराशाकच घेतल्या. घेतला ना. की बाप्पा एवढ्या मोठ्या शेंगा तोडल्या जराशा घेतल्या म्हणतं. कायच्यासाठी होय कायच्यासाठी होय? छोले भात आहे. छोले भात आहे आमचा. छोले भात? मग माझ वावर सापडलं तर छोले भातासाठी. हा तुम्ही चला मग जेवायला. चल सांगतो. काय म्हटलं? तुम्ही चला म्हटलं जेवायला. छोले भात. आता तुमच्या वावरातल्या शेंगा आहे तर चला. कुठं आहे छोले भात? हे इकडे जायचं भोपडी. चला मग बरोबर देता मला पोट भरून. हा चला. छोले भात कराले बासमती चावल जर असले ना तर मजा येते. का राजो फुकटचं खाऊन तर खाऊन नाही राहिले ना अजून बासमती चावल. काय रे बा शेंगा दिल्या ना एवढ्या मोठ्या. कसा आहे तुरीच्या शेंगाला महत्वाचे आहे. हा पुऱ्या भातात. आता मी होय म्हणून तुम्हाला म्हटलं मी का येतो बा जेवाले. हा एवढं काही मी बोललो नाही. बाकीचा दुसरा असता तर नाही मारले असता मारले. ते कसं आहे मी डब्बा नव्हता आणला का नाही आज. हा मला भूक लागली होती म्हणून म्हटलं आता करूनच राहिले छोले भात. तर म्हटलं आता जमकून टाका. फक्त पाहिजे रे भाऊ माझ्या हिशाचा जास्त भात देता मला. कारण शेंगा माय वावरातल्या जास्त मेन असते शेंगा सोलईच्या. हॅलो अरे इकडे छोले भात जेवायला आलो मी. छोले भात जेवायला आलो म्हटलं. छोले भात आवाज येते का? अरे छोले भात जेवायला आलो. छोले भात. अरे छोले भात सम्यकच्या झोपडीत आलो छोले भात जेवायला. हा ठीक आहे. कुठं हो लकडं हो? कुठं प्लेटा घेऊन? समजलं छोले भात आहे म्हणून. कोणाच्या वरात? आपल्या सम्यकच्या झोपडीत पार्टी आहे का? हा जा मग. हा येतो. अरे कुठं हो बंकू भाऊ? छोले भात आहे ना सम्यकच्या वावरात. अरे बा ते लेकरायचं आहे ना.
अरे माणसंही चालू राहिले ना, मी तर जातो भाऊ, तू ये का नको येऊ? कोणी चालते काय? हा चला मग चला. अरे बापा 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 कटरांग रे बा हे बंद गावात आलो जेवायले. अरे बापा, अरे बापा. अरे झाला आता आता होत नाही आपलं. एवढ्या भातातही होत होतच नाही आता. एवढा सोल्यातही होत नाही. आपल्याला एक गंज मोठा लागन, हा. तांदूळ जास्त लागन, सोली जास्त लागन. हा हा हा. जा वाटलं तर माझ्या वावरातलं तोडून आणा अजून शेंगा लागत असेल तर. हा, आता आता याचा भागवास लागन ना एवढे आपल्याला. बापा लय जण आले नाही. हो. चला रे आपण शेंगा तोडून घेऊ. उघड्या रे, मग येतो रे बाबा, भात जेवायला रे, थांबदा रे. मला येऊ द्या रे. मला भात जेवायचा आहे. भात जेवायचा आहे. बाकीचे राहिलेले गावात तेली घेऊन यायला लागत होतं. आता राहिले किती जण असतात. जाऊ दे वाढून टाका आता येईल. घे. चांगला झाला रे भात रे. शेंगा माया वावरातला होय. तुम्ही खाले भात खा रे, मग मारून शेंगा दिवसांनी तुम्ही हे करा. थांबा रे, थांबा रे, थांबा तुम्ही, थांबा. अरे हिम्मत काय झाली मावार शेंगा तोडायची? तुम्ही तर सांगितलं होतं शेंगा तुमच्या वावरातल्या होय. नाही ते मी तिकडे चाऱ्याला आलो होतो तर भूक लागली होती, मला डब्बा गिब्बा काय आणला नाही म्हणून मग भागवलं तुम्ही तुमच्या ह्याच्यात खोटं बोलू. हिम्मत काय झाली मावार शेंगा तोडायची? अरे बा, थोडासा तोडला ना, आम्हाला छोले भात करायचा होता तर. सोलाबाज करायचा का? सोल वेळेला का लंबा करून करून घातला होता? अरे होय, तुम्ही काय करता? थांबा रे, थांबा. का होलटा ना पाळलं का तुम्हाला म्हणता? थांबा थांबा. गेला वाटते तो शेंगावाला. येतो मी चारा करतो.